महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत। त्यामुळे आता नेमकी प्रभाग रचना कशा पद्धतीची होणार याकडे सगळ्याच इच्छुकांचं लक्ष लागलं आहे। मात्र आता या संदर्भात स्पष्ट निर्देश प्राप्त झाले असून मुंबईमध्ये एका प्रभागामध्ये एकच नगरसेवक असणार आहे, तर नवी मुंबई, ठाणे महानगरपालिका यासह अन्य महानगरपालिकांमध्ये एका प्रभागामध्ये 4 नगरसेवक असणार आहे। म्हणजे या महानगरपालिकांमध्ये पॅनल पद्धतीने निवडणुका होतील हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे। मुंबईसह राज्यातील सगळ्या महानगरपालिका आणि नगरपरिषद त्याचप्रमाणे नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत। त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील आता लवकरच प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात होणार आहे। हे अधिकार महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत, कारण ठाणे महानगरपालिका ही ब वर्ग महानगरपालिका असल्याकारणाने महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचं प्रारूप तयार करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे। प्रभाग रचना जनगणनेच्या आणि लोकसंख्येच्या आधारे होणार आहे। सरासरी लोकसंख्या ठरवण्यासाठी एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्य संख्या गुणिले प्रभागातील सदस्य हे सूत्र वापरलं जाणार आहे। रस्ते, नद्या, रेल्वे मार्ग यासारख्या नैसर्गिक सीमा विचारात घेतल्या जाणार आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये इमारतीचं विभाजन 2 प्रभागांमध्ये होणार नाही, अशा स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत। या संदर्भात आता ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील प्रभाग रचनेला कधीपासून सुरुवात होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे।